महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा फेल, 108 बंद, 112 निष्क्रिय, अपघातग्रस्तांचा जीव धोक्यात, अपघातग्रस्ताला वेळेवर मदत नाही। अचानक झालेल्या अपघातात गंभीर जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून त्यांचा जीव वाचवा हा शासकीय उपक्रम आहे, परंतु हा फक्त नावालाच आहे। एका गंभीर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदतीसाठी 108 वर संपर्क साधला असता फोन लागत नव्हता, तर 112 वर वाहन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले। जीव धोक्यात असताना शासनाची आपत्कालीन सेवा पूर्णपणे ठप्प असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। अशा गंभीर परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते प्रदीप ननवरे यांनी पुढाकार घेत कोणतीही शासकीय मदत न मिळाल्यामुळे स्वतः ऑटोची व्यवस्था करून जखमी व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। सध्या जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे तात्काळ पाठवण्याची आवश्यकता आहे। यावेळी पोलीस कर्मचारी तसेच सुशील कांबळे, ऑटो चालक साहिल पठाण, डॉक्टर आणि सिस्टर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, मात्र नागरिकांनाच पुढे येऊन जीव वाचवावे लागत असतील तर शासनाच्या आपत्कालीन यंत्रणेचा नेमका उपयोग काय? शासनाने तात्काळ या गंभीर त्रुटीकडे लक्ष देऊन आपत्कालीन सेवा सक्षम करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा हलगर्जीपणामुळे अनेक निरपराधांचे जीव धोक्यात येत राहतील। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पूर्णा, परभणी।